नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजीकर. मित्रांनो, यापूर्वी आपण वास्तुशास्त्रावरती बोलतो. वास्तुदोष किंवा पितर दोष हे जे काही प्रसंग आपल्या आयुष्यात येतात, ही जी काही परिस्थिती ती आपल्या आयुष्यात येते, त्यानंतर आपण बेजार होतो. तर या वास्तुदोषावरती आपण चर्चा करणार आहे. आणि या वास्तुदोषाचा आणखीन एका गोष्टीची संबंध जोडला जातो. ती गोष्ट म्हणजे काय? विधिलिखित. आता विधिलिखित आणि वास्तुशास्त्र याच्यात काय संबंध आहे हेच आज आपल्याला समजून घ्यायचं. त्यानंतर मी दोन प्रसंग, दोन गोष्टी, दोन समस्या तुमच्यासमोर मांडणार आहेत, दोन कुटुंबाच्या गोष्टीरूपी. मित्रांनो, पण सुरुवातीला आपण हे समजून घेऊया, वास्तुदोष, वास्तुशास्त्र आणि विधिलिखित याच्यात काय संबंध आहे. मित्रांनो, वास्तुदोष का निर्माण होतो? कारण आपण घेतलेले निर्णय. आपण म्हणजे कोण? तर ज्याची वास्तू आहे, मग तो त्याने ती विकत घेतली असेल किंवा वरलोपाची त्याची वास्तू त्याच्याकडे आली असेल. त्या वास्तूचं, त्या जमिनीचं, त्या जमिनीमध्ये आपण काय करायचं ती डेव्हलप करताना, त्या जमिनीची काय मागणी आहे, त्या वास्तूची काय मागणी आहे, ती काय इच्छा आहे, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. ते न समजता जर आपण तिथे डेव्हलपिंग करायला घेतलं, म्हणजे समजा तिथे एखादी आपण फळबाग निर्माण करायला घेतली, तरी सुद्धा त्याच्यात अडचणी येऊ शकतात. सुरुवातीला जरी अडचणी नाही आल्या तर पुढे उद्योगात, त्या व्यवसायात अडचणी येऊ शकतात. त्या बागेमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. किंवा एखाद्या जमिनीमध्ये आपण औद्योगिक एखादी इमारत बांधायला घेतली, उद्योग करायला घेतला, एखादा व्यवसाय करायला घेतला, तरीसुद्धा त्या व्यवसायामध्ये, त्या उद्योगामध्ये आपल्याला अडचणी येऊ शकतात जर आपण त्या वास्तूचा विचार न केला नाही तर. लक्षात आलं का? किंवा एखाद्या वास्तूमध्ये जर आपण एखादा घर बांधतोय, निवासी स्थान बनवतोय, एखादा बंगला बांधतोय, एखादी इमारत बांधतोय, हे जरी करत असताना जर आपण त्या वास्तूचा विचार केला नाही, त्या वास्तूची इच्छा, त्या वास्तूला काय वाटते, त्या वास्तूची काय आकांक्षा आहे हे समजून न घेता जर आपण तिथे एखादी गोष्ट डेव्हलप करायला घेतली, मग कोणत्याही प्रकारचे फळबाग असो, औद्योगिक असो किंवा निवासी असो, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला नव्हे तर ते डेव्हलप करताना